नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. मंदिरमार्गी जैनांच्या पर्युषण पर्वाची आजपासून सुरुवात झाली. या पर्युषण पर्वामध्ये एक 10 आणि 12 वर्षाची भावंड आली आहेत, ती दुबईवरून. त्यांचा जन्मच तिकडचा, शिक्षणही तिकडचं, पण त्यांनी पुण्यामध्ये येऊन, महाराष्ट्रामध्ये येऊन 1000 विद्यार्थ्यांना जैन तत्वज्ञान आणि त्याची महती सांगायचा प्रयत्न केला. या दोघांनीही जे काम केलं ते अतिशय स्पृहणीय. जय भारत. हम 11 जुलाई को दुबई से इंडिया लैंड हुए थे. हमने सोचा, बच्चों का एक सपना था, उनको 50 दिन में 100 प्रोग्राम्स करने थे और 50,000 से ज्यादा स्टूडेंट को मदद करनी थी. उनके पास जो नॉलेज था, उन्होंने जो सीखा था, जो कुछ अलग था, उनको अलग अलग जगह पे जाके देना था. और जब वो भारत में आए तो कहते हैं ना कि हम अगर कुछ देने के लिए समाज को तैयार होते हैं तो समाज भी हमें भर भर के देता है, और समाज ने हमें ऐसा ही दिया. पहले दिन हमारे पास एक इवेंट था, और जैसे जैसे हम आगे बढ़ते गए रोज के 4 इवेंट कंप्लीट हुए, और परसों के दिन बच्चों ने 50,000 क्रॉस कर दिया. 120 से ज्यादा प्रोग्राम्स हो चुके हैं और आज हमारा 49th डे है. क्या लगता है, मैं ये मैसेज देना चाहती हूँ कि हमारा ज्ञान, हमारा नॉलेज हम तक ही सीमित नहीं रहना चाहिए. अगर हमें कुछ आता है और उससे किसी की लाइफ में कुछ वैल्यू ऐड हो सके, अगर वो आगे बढ़ सके, सक्सेस के राह पे चल सके, तो हमें हर एक इंसान को मदद करनी चाहिए. यही मैं मैसेज इसमें से देना चाहती हूँ. थैंक यू. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. युती सरकारमधील दीपक केसरकर यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला आणि राज्यातल्या विविध घटनांविषयी त्यांनी त्यांचं मत प्रदर्शित केलं. एकत्र हा प्रकल्प राबवला पाहिजे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या मीटिंगना नेव्हीचे सुद्धा उच्च अधिकारी उपस्थित असतात आणि त्यांच्या सर्वांचीच इच्छा आहे की भव्य दिव्य असं स्मारक व्हावं आणि असा अपघात पुढे कधीही घडू नये याच्यासाठी आवश्यक ती काळजीसुद्धा घेतली जावे. आणि ह्या सगळ्याची चर्चा झालेली आहे आणि ह्या चर्चेतून निश्चितपणे एक भव्य असं स्मारक हे त्या ठिकाणी उभं राहील. तुम्ही म्हणालात की अपघात झाला, हा अपघात वाटतो तुम्हाला? एक गोष्ट अशी आहे, प्रत्येक गोष्ट ही शब्दामध्ये पकडण्यामध्ये काय अर्थ नसतो. जे काय घडलं ते घडून गेलेलं आहे. त्याच्या चौकशीसाठी कमिटी नेमलेली आहे. ही कमिटी स्वतंत्रपणे काम करेल आणि पुतळा उभारण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी वेगळं काम करेल आणि त्याच्यामुळे जे काय निष्कर्ष आहेत ते तांत्रिक समितीचे निष्कर्ष असतील. मी काहीही बोलायचं, प्रत्येक शब्दातून अर्थ काढता येतो. याच्यामध्ये छत्रपतींच्या बद्दल, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची भावना आहे, ही आमच्या सर्वांचीच भावना, हे ते आमचं दैवत आहे, हीच आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामधून पुढे काहीतरी एक भव्य असं उभं राहावं हीच संकल्पना घेऊन तातडीने काम सुरू झालेलं आहे. आणि हे करत असताना जर कोणी दोषी असेल तर त्याबाबतसुद्धा त्यांना कुठेही स्पेअर केलं जाणार नाही याची खात्री आपण बघितलेली आहे. की दोन्ही जे संबंधित मूर्तिकार होते, कन्सल्टंट होते, दोघांना अटक झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये असं घडणार नाही याच्यासाठी योग्य काळजी घेतली. भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? आपण काय बोलताय? हे बघा, आपण असं एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कोणाबद्दल बोलताय तर थोडंसं भान ठेवा. हा पुतळा कोणी बसवलेला आहे? हा पुतळा बसवताना ती जबाबदारी नेव्हीवर देण्यात आलेली होती. आपण असं बोलू शकत नाही नेव्हीबद्दल. जे लोक बोलत आहेत त्यांनी
त्यांना स्वाभिमान नाही आहे का? आपल्या राष्ट्राचं रक्षण कोण करतं? आपल्या समुद्रकिनाऱ्यांचं रक्षण कोण करतं? नेव्ही करत असते. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ती त्यातली टेक्निकल एजन्सी नाही, पण त्यांची भावना काय होती की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी उभा राहायला पाहिजे. ती पहिले नेव्हल किंग आहेत ते, म्हणजे ज्यांनी नाविक दल उभारलं असे पहिले राजे हे छत्रपती शिवाजी महाराज होते. नेव्हीला अभिमान आहे, आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आपण सगळ्यांनी मिळून असं बघितलं पाहिजे. खेळाडूंच्या विकासाकरता क्रीडा धोरणामध्ये बदल करून राज्य क्रीडा क्षेत्रामध्ये अव्वल करण्याचा प्रयत्न युती सरकारच्या कालावधीत झाला, असं ठाम प्रतिपादन चंद्रकांतदादा पाटील यांनी कुसाळे याच्या सत्काराच्या वेळेला केलं. शासनाच्या वतीनं 2 करोड रुपयाचं पारितोषिक त्यांना जाहीर करण्यात आलेलं आहे. तर त्यावेळेला बहुतेक 2 कोटीचं फायनल झालं ना, दादा म्हणाले ना की करून टाकू म्हणून. हां, 1 कोटीचं देतोच आपण, ते 2 कोटी करावं असं तुझ्या निमित्ताने विषय आला आहे. तर एक मेडल मिळवणाऱ्याला 2 कोटी रुपये आज गव्हर्नमेंट द्यायला लागलं. पण त्याहीपेक्षा खेळामध्ये सरावामध्ये यांचा वेळ जास्त जातो हे लक्षात घेऊन विदाऊट MPSC यांना क्लास 1 द्यायला पण सुरुवात केली. एक तरी ब्रॉन्झ मेडल, म्हणजे याचं क्लास 1 फायनल झालं, एक तरी ब्रॉन्झ मेडल जागतिक स्पर्धेमध्ये मिळालं की तो क्लास 1 विदाऊट MPSC होणार. मग बाकी खाली त्याची श्रेणी आहेच की एक तरी नॅशनल लेवलचं मिळालं तर त्याला क्लास 2 विदाऊट MPSC मिळणार, एक तरी स्टेट लेवलचं मिळालं तर त्याला विदाऊट MPSC क्लास 3 मिळणार. असं जवळजवळ खेळाडूंनी मेडल्स मिळाल्यानंतर आयुष्याची त्याची व्यवस्था करणं. म्हणजे मला आठवतं की 2006ला तेजस्विनी सावंतला 2 गोल्ड मेडल मिळाले मेलबर्नमध्ये. आणि तुमच्यासाठी एक गोष्ट आणलेली आहे, तुम्हाला पाहायची आहे का? किती आतुरता आहे तुम्हाला त्याची? आवाज येत नाही आहे मला. सो सनी सर, थँक्यू सो मच. आज तुम्ही इथं बोलवलं आणि माझे मित्र आहेतच जे ऑलिम्पिक्समध्ये खेळत किंवा बाकी स्पोर्ट्समध्ये पण खेळलेले आहेत. सो मी काय जास्त तुमचा वेळ नाही घेणार, कारण मी पण आधीच असं बसायचो इकडे तिकडे कुठेतरी. आणि मला माहिती आहे ती कंडिशन काय असते जेव्हा अशा कार्यक्रमाला बसतो आपण, तेव्हा आम्हाला पाठीमाग काय होतं. आणि मी बॅक बेंचर्स आहे तसं पण. सो एवढंच सांगेन की तुम्ही छानपैकी सगळं काय करता आहात. तुमची एज्युकेशन लाईफ आहे, खेळ पण आहे तुमचा. बस माझ्यासाठी एवढं जास्त इम्पॉर्टंट असतं की खाणं, जे आपण खातो किंवा चांगल्या गोष्टी खाणं हे महत्त्वाचं असतं आपल्या लाईफसाठी. कारण पुढे जाऊन तुम्ही ज्या प्रकारे शिकणार आहात किंवा खेळ खेळणार आहात त्यासाठी आत्तापासूनच चांगल्या गोष्टी खाणं हे मोस्ट इम्पॉर्टंट असतं. आणि त्याच्या व्यतिरिक्त एक आहे की व्यायाम, जसं की एक्सरसाइजेस. तुम्ही शाळेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत असता किंवा 5-6 तास तरी बसता तुम्ही, पण त्याच्यानंतर तुम्ही परत येऊन घरीच आरामच करत असता. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही त्यापेक्षा काहीतरी एक्सरसाइज करा किंवा कुठेतरी बाहेर खेळायला जा, जेणेकरून तुम्हाला त्याचा नंतर काही त्रास नाही होणार आणि तुमची जी शारीरिक दृष्टी आहे ती चांगल्या प्रकारे राहील, असं माझं म्हणणं आहे. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. संपादकीयमधून मी डॉक्टर शैलेश गुजर. जैन तत्वज्ञानामध्ये अहिंसा आणि अनेकांतवाद या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. अनेकांतवाद म्हणजे एकाच गोष्टीला प्रत्येक व्यक्तीनं वेगवेगळ्या पद्धतीने पाहून त्याच्या बुद्धीनुसार त्यांनी त्याचं केलेलं वर्णन. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला हत्ती कसा आहे, त्यांनी जर डोळे बंद करून त्याच्या शेपटीला हात लावला तर त्याला खराट्यासारखा वाटेल, कानाला हात लावला तर सुपासारखा वाटेल, पायाला हात लावला तर खांबासारखा वाटेल. पण हत्ती एकच असतो. दृष्टी वेगळी वेगळी असते, ते विचार करायची प्रवृत्ती वेगळी वेगळी असते. दुसरी व्यक्ती सांगते ते सुद्धा सत्य असू शकतं. हा स्वीकारण्याचा मार्ग म्हणजे अनेकांतवाद. दुसरा माणूस खोटं बोलतो आहे असं ज्यावेळेला आपण म्हणतो, त्यापेक्षा तो त्याच्या अनुभूतीप्रमाणे सत्यही बोलत असेल, त्याला खोटं ठरवण्याचा तुम्हाला अधिकार नाही, म्हणजेच अनेकांतवाद. अहिंसा ही जगामध्ये एकमेव जैन तत्वज्ञान असं आहे की त्यांनी अहिंसेचं मोठं विस्तारीकरण ज्ञानाचं त्याच्यामध्ये करून दिलेलं आहे. आणि एकमेव धर्मस्वरूप, तत्वज्ञान स्वरूप जगातल्या सर्व धर्मांमध्ये अहिंसेचं तत्वज्ञान आणि चिंतन
फक्त जैनांच्या 24 तीर्थंकरांनी दिलं. अहिंसा ही या देशातली जगाला दिलेली देणगी आहे. त्याचप्रमाणे बुद्धांनी सुद्धा अहिंसा तत्वज्ञानाचा फार मोठ्या प्रमाणावरती जगामध्ये प्रसार केलेला आपल्याला दिसून येतो. भारतानं जगाला काय दिलं तर अहिंसेचं तत्वज्ञान दिलं. आणि भारताला स्वातंत्र्य जर मिळालं असेल तर अहिंसेच्या तत्वज्ञानातनं महात्मा गांधींनी आपल्याला ते मिळवून दिलं. आणि म्हणून अहिंसा ही देशामध्ये आपल्याला निश्चितच एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा देणारी घटना आहे. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शक.